स्टॉप अँड सर्च मोहिमेतून 10 मोटरसायकली आणि 4 मोबाईल जप्त, अट्टल गुन्हेगाराला अटक। नाशिक शहरात चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याने स्टॉप अँड सर्च मोहीम प्रभावीपणे राबवली असून यामध्ये 10 मोटरसायकल आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरभर स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेच्या दरम्यान पाल ढाबा नाशिक पुणे हायवे येथे संशयास्पद अवस्थेत विना क्रमांकाच्या मोटरसायकलसह एक व्यक्ती आढळून आलाय। पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्याच्या ताब्यातील मोटरसायकल चोरीची असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर त्याची अंगझडती घेतल्यावर 4 वेगवेगळ्या मोबाईल फोनही जप्त करण्यात आले। सखोल चौकशीत आरोपीने नाशिक शहरातून 10 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्या दुचाकी गंगापूर डॅम परिसरात लपून ठेवल्याचंही उघड झालंय। पोलिसांनी आरोपीचे नाव अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल, गंगापूर गाव, नाशिक असे सांगितले आहे। त्याच्या विरुद्ध आधीही गुन्हे दाखल असून तो एका प्रकरणात फरार होता। चोरीच्या 10 मोटरसायकल, 4 मोबाईल जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 10,40,000 रुपये आहे। अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम यामध्ये या कामगिरीचे श्रेय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाला जात आहे। मोहिमेसाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे। तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ करीत आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक 19/12/2024 रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना पाल ढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो। त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन, पोलीस हवालदार 332 शेख, तसेच जयंत शिंदे, सौरभ गवळी, गौरव गवळी असे सर्व अंमलदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर एक इसम संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला। त्यावेळेस त्यांनी मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले। पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन उपनगर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली। त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूल उर्फ अंड्या, राहणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशीने त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन येथून वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण 10 गाड्या मिळून आल्या आहे। तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये 4 मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहे। ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केली असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे। पुढील तपास माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर भारी सर, पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.